वेलकम फ्रेंड्स टू आवर यूट्यूब चॅनल इंजिनिअरिंग मेकॅनिक्स फॉर ऑल. तर जसं मी माझ्या फेसबुकच्या पोस्टवरती टाकला होता मागचा व्हिडिओ, त्यामध्ये मी असं ठरवलं होतं की पुढचे जे काही व्हिडिओ असतील ते कॉम्प्युटर एक्झामच्या बेसिसवरती बनवण्याचा मी एक विचार केला होता. तर त्यानुसारच आता आपण जे काही व्हिडिओ मी बनवणार आहे तर ते MPSC इंजिनिअरिंग सर्व्हिसेसची जी काही प्रिलिम एक्झाम असते तर त्याच्यामध्ये इंजिनिअरिंग मेकॅनिक्स हा जवळपास 15 ते 16 मार्काला विचारला जाणारा एक टॉपिक आहे किंवा तुम्ही त्याला एक सब्जेक्ट म्हणू शकता. तो एक प्रॉपर सब्जेक्ट आहे की तो 15-16 मार्काला दॅट इज व्हेरी डिसाइडिंग फॅक्टर इफ यू हॅव टू क्लिअर द प्रिलिम पेपर. आणि हा तुम्हाला सिव्हिल इंजिनिअरिंगसाठी पण आहे आणि तुमच्या इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगसाठी सुद्धा आहे. तर सिव्हिल इंजिनिअरिंगच्या मुलांना जनरली याचा फारसा त्रास होत नाही, कारण की दे हॅव गॉन थ्रू द व्हेरी बेसिक्स अँड दे हॅव डू अ लॉट ऑफ कॅल्क्युलेशन थ्रू आउट देअर इंजिनिअरिंग. बट जर का इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगच्या मुलांबद्दल बोलायचं झालं तर फर्स्ट इयर सुटल्यानंतर त्यांचा फारसा मेकॅनिक्सशी टच नसतो. तर सगळ्याच लोकांना सिव्हिल इंजिनिअरिंगच्या काही लोकांचे काही डाऊट्स अनक्लिअर असतील, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगच्या लोकांना तर याची खूपच मदत होऊ शकते. तर अशा सर्व लोकांसाठी माझ्या मनात विचार आला की बाबा आपण ही व्हिडिओ सिरीज चालू करावी. तर आपण ही व्हिडिओ सिरीज स्टार्ट करतोय. तो पहिला टॉपिक आपला जे काही MPSCनं सिलेबस दिलाय त्याच सिलेबसच्या सिक्वेन्सनं आपण हे जातोय. तर पहिला टॉपिक आपला असेल फोर्स. तो थ्रू आउट जे काही सिलेबस आहे सो आय विल कव्हर ईच अँड एव्हरी टॉपिक व्हेरी थरोली. त्यानंतर प्रत्येक टॉपिकवरती जे काही प्रिव्हियस प्रॉब्लेम्स आहेत मी फक्त प्रिव्हियस प्रॉब्लेमलाच जास्त फोकस करेल. एक गेट आणि दुसरं MPSCचा एक्झामचा पॅटर्न थोडा वेगळा आहे. दे आर नॉट व्हेरी मच कॅल्क्युलेशन बेस्ड नसतात याचे क्वेश्चन्स. गेटचे बघितले तर बऱ्यापैकी कॅल्क्युलेशन बेस्ड असतात क्वेश्चन्स. तर त्यामुळे मोस्ट प्रोबेबली मी MPSCच्याच पॅटर्नचे एक्झाम्पल मी घेण्याचा प्रयत्न करेल. गेटचे जर एखादा वाटला की हा कदाचित MPSCला विचारला जाऊ शकतो, कारण की तुम्ही बघितलं असेल मागचे जर का MPSCचे क्वेश्चन बऱ्यापैकी MPSCचे जे क्वेश्चन्स आहेत ते कुठेतरी गेट आणि तुमच्या ESCची लिंक आहेत. सो आय विल ट्राय टू कव्हर दोज प्रॉब्लेम्स ऑल्सो. सो प्लीज तुमच्या काही सजेशन्स असतील, तुमचे काही डाऊट्स असतील तर ते प्रत्येक व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही मला कळवत जा. माझा हे व्हिडिओ सिरीज चालू करण्याचा एकच उद्देश आहे की जे काही MPSC ॲस्पायरंट्स आहेत त्यांना मदत व्हावी, बस दॅट्स इट. मग ते कशा पद्धतीने होईल तर त्या पाठीमागे दुसरा कुठलाही हेतू नाही. इथे मला काही कुठले क्लासेस वगैरे स्टार्ट करायचे नाही. बट द ओनली पर्पज इज टू हेल्प द स्टुडंट दोज हू आर MPSC ॲस्पायरंट्स. सो थँक्यू टू वॉचिंग आवर व्हिडिओ. प्लीज स्टे ट्यून इन फॉर आवर नेक्स्ट व्हिडिओज. थँक्यू व्हेरी मच. आपण स्टार्ट करूया फोर्सला. तर व्हॉट इज फोर्स? फोर्सची डेफिनेशन सांगण्याच्या आधी मी तुम्हाला न्यूटन्स फर्स्ट लॉ सांगतो. न्यूटन्स फर्स्ट लॉ काय सांगतो? न्यूटन्स फर्स्ट लॉ स्टेट्स दॅट unless and until there is an external agency applied on the body will not change its state of motion or state of rest. तरी एक्सटर्नल एजन्सी जी आहे ना, दॅट एक्सटर्नल एजन्सी इज नथिंग बट युअर फोर्स. ओके. सो आपण असं म्हणू शकतो की न्यूटन फर्स्ट लॉ हा तुम्हाला फोर्सच्या डेफिनेशनकडे घेऊन जातो. बट न्यूटन फर्स्ट लॉ इज नॉट अ डेफिनेशन ऑफ युअर फोर्स. ओके. सो व्हॉट इज फोर्स? फोर्स काय तुमचा हा एक एक्सटर्नल एजन्सी आहे जो बॉडीची स्टेट चेंज करतो. जी बॉडीची स्टेट चेंज करेल किंवा ती त्या बॉडीचा स्टेट चेंज करायचा प्रयत्न करेल. दॅट इज युअर फोर्स. तर कुठलीही बॉडी जर का वेन एनी एक्सटर्नल एजन्सी अप्लाइड ऑन द बॉडी इट ट्रायज टू चेंज द स्टेट ऑफ द बॉडी ऑर इट चेंजेस द स्टेट ऑफ द बॉडी. मग ती तुमची बॉडी मोशनमध्ये असेल किंवा ती बॉडी स्टेट रेस्टमध्ये असेल, ती एक्सटर्नल एजन्सी त्या बॉडीचा स्टेट चेंज करते. टू एक्सटर्नल एजन्सी इज नथिंग बट युअर फोर्स. ओके. आता फोर्स आपण तुम्ही 12th मध्ये शिकलाच असाल. देर आर 2 टाइप्स ऑफ क्वांटिटी, दॅट इज अ वेक्टर क्वांटिटी अँड स्केलर क्वांटिटी. सो फोर्स इज बेसिकली युअर वेक्टर क्वांटिटी. कारण याचं कारण असं की कुठलाही फोर्स जे आपण अप्लाय करतो, फॉर एक्झाम्पल दिस युअर बॉडी अँड अप्लाइंग द फोर्स. सो जिथे जिथे मी फोर्स अप्लाय करतो तिथे तिथे त्या फोर्सला डिरेक्शन असणं अतिशय गरजेचं आहे. मी फोर्स अप्लाय करतोय पण कुठल्या डिरेक्शनला? सो वेन एव्हर देर इज म्हणजे जिथे जिथे तुमचा डिरेक्शन हा पॅरामीटर येतो अलॉंग विथ युअर मॅग्निट्यूड वी से इट एज अ वेक्टर क्वांटिटी. सो आय कॅन से दॅट आय एम अप्लाइंग द फोर्स इन दिस पर्टिक्युलर डिरेक्शन. तर हा तुमचा फोर्स झाला. इट इज नथिंग बट युअर एक्सटर्नल एजन्सी. मग ह्या एक्सटर्नल एजन्सीमुळं ह्या बॉडीचा जो स्टेट आहे तो चेंज होऊ शकतो किंवा ती बॉडी रेस्टला सुद्धा राहू शकते. ओके. तर तो पुढचा पार्ट आला आपला फ्रिक्शन, त्यानंतर फ्रिक्शनल फोर्स वगैरे.
ते आपण पुढच्या टॉपिकमध्ये पाहणारच आहोत. पण सध्याला एवढं समजून घ्या फोर्सची डेफिनेशन. फोर्सची डेफिनेशन अगदी साध्या शब्दात सांगायची झाली तर इट इज अन एक्सटर्नल एजन्सी विच ट्रायज टू चेंज द स्टेट ऑफ द बॉडी ऑर चेंज द स्टेट ऑफ द बॉडी, दॅट इज कॉल्ड एज युअर फोर्स. ओके. सो आता फोर्स जो काय आहे याचं सिम्प्लिफिकेशन करण्यासाठी याचं सिम्प्लिफिकेशन करण्यासाठी एक सिस्टीम ऑफ फोर्सेस एक डिफाईन केले गेले आहेत. आता सिस्टीम ऑफ फोर्सेस म्हणजे काय की एक पर्टिक्युलर फोर्सचा एक नेचर असतो, किंवा नेचर म्हणण्यापेक्षा फोर्सचं एक क्लासिफिकेशन कॉन्फिगरेशन आहे. तर ते कॉन्फिगरेशन एक सिस्टमॅटिक पद्धतीने त्यांनी ते डिफाईन केलेलं आहे. तर दॅट इज कॉल्ड एज अ सिस्टम ऑफ फोर्सेस. तर सिस्टम ऑफ फोर्सेस आपण पाहूया. सिस्टम ऑफ फोर्सेस मध्ये बेसिकली 3 आहेत तुमचे. कोप्लेनर फोर्स सिस्टीम, सेकंड आहे तुमचं कॉन्करंट फोर्स सिस्टीम, आणि थर्ड आहे तुमचा कोलिनियर फोर्स सिस्टीम. हे तुमचे बेसिक कॉन्फिगरेशन आपण म्हणू शकतो फोर्स सिस्टीमचे. ओके. कोप्लेनर फोर्स सिस्टीम, कॉन्करंट फोर्स सिस्टीम, कोलिनियर फोर्स सिस्टीम. तर आपल्या एमपीएससीच्या सिलेबसमध्ये कोप्लेनर फोर्स सिस्टीम, नॉन कोप्लेनर फोर्स सिस्टीम आणि कॉन्करंट फोर्स सिस्टीमचा रिझल्टंट काढण्याचं आपल्याला टॉपिक सिलेबसमध्ये मेन्शन केलेलं आहे. एवढा टॉपिक कोलिनियर फोर्स सिस्टीम बद्दल तसं मेन्शन केलेलं नाही, बट इट इज तो तुमच्या पार्टमध्ये त्या पर्टिक्युलर सिस्टीममध्ये तो येऊनच जातो. सो विल जस्ट गो थ्रू दॅट व्हॉट इज कोलिनियर फोर्स सिस्टीम. आपण बेसिकली जे प्रॉब्लेम घेणार आहोत किंवा जो काही मी टॉपिक जास्त कव्हर करणार आहे तो तुमचा कॉन्करंट फोर्स सिस्टीम आणि कोप्लेनर फोर्स सिस्टीमवरती टॉपिक कव्हर करतोय. तर याचा बेसिकली यूज कुठे होता आपल्याला की त्याचा रिझल्टंट काढण्याकरता. हे जे काही कॉन्फिगरेशन दिलेले आहेत ते तुमचे बेसिक्स आहेत. हे तुम्हाला कळाले की त्याचा रिझल्टंट कशा पद्धतीने काढायचा, त्याचे रिझल्टंट काढण्याचे टाइप्स वेगवेगळे होऊन जातात. ओके. तर आपण पुढचा आता त्याच्या आधी तो पुढे जाण्याच्या आधी मी जस्ट तुम्हाला एक ओव्हरव्ह्यू देतो व्हॉट इज कोप्लेनर. सी, तुम्ही इंजिनिअरिंग केलंय त्यामुळे तुम्हाला एवढं तर नक्कीच कळत की बाबा कोप्लेनर एकाच प्लेनमध्ये जे फोर्सेस लाय होतात दॅट इज कॉल्ड एज अ कोप्लेनर फोर्स सिस्टीम. कॉन्करंट फोर्स सिस्टीम, कॉन्करंट फोर्स सिस्टीम बद्दल मी तुम्हाला थोडं इथे सांगतो. कॉन्करंट फोर्स सिस्टीम इथे डिफाईन करणं फार गरजेचं आहे. कोप्लेनर बद्दल इट इज व्हेरी इझी नाव, म्हणजे ऍट दिस स्टेज यू शुड नो व्हॉट इज कोप्लेनर फोर्स सिस्टीम. बट कॉन्करंट फोर्स सिस्टीम बद्दल तुम्हाला मी इथे सांगतो. कॉन्करंट फोर्स सिस्टीम काय असतं, फॉर एक्झाम्पल दिस इज युअर बॉडी. या बॉडीवरती नंबर ऑफ फोर्सेस ऍक्ट होत आहेत. F1, F2, F3, F4. ओके. ही पर्टिक्युलर बॉडी आपण म्हणू शकतो की बाबा ती टेन्शनमध्ये सगळीकडनं ती बॉडी पुल होते 4 फोर्सेसनी. याची जर का मी फ्री बॉडी डायग्राम काढली या पर्टिक्युलर या बॉडीची, तर ती फ्री बॉडी डायग्राम जर मी काढली तर 4ही फोर्सेस, हा झाला तुमचा F1, हा झाला तुमचा F2, हा झाला F3, हा झाला तुमचा F4. ओके. तर इथे तुम्ही बघू शकता की सगळे जे काही फोर्सेस आहेत, द लाईन ऑफ ऍक्शन ऑफ द फोर्स आर मीटिंग ॲट सिंगल पॉईंट. मी मीटिंग ॲट सिंगल पॉईंट म्हणतोय, ते एक त्या पर्टिक्युलर पॉईंटला मीट होतात. मी तिथे ओरिजिनेट होतोय असं म्हणत नाहीये. काही लोक, काही मुलं त्याचा गैरअर्थ असा घेतात की ते ओरिजिनेट होत आहेत. दे आर नॉट ओरिजिनेटिंग. एक गोष्ट लक्षात घ्या, जिथे फोर्सेस तुमच्या एका सिंगल पॉईंटला मीट होतात, नंबर ऑफ फोर्सेस या सिंगल पॉईंटला मीट होतात, त्यावेळेस ती तुमची म्हणते कॉन्करंट फोर्स सिस्टीम. आता याच्या पद्धतीनंच कॉन्करंट फोर्सेस, नॉन कॉन्करंट फोर्स सिस्टीम म्हणजे काय, ज्या फोर्सेसची लाईन ऑफ ऍक्शन एका पॉईंटला मीट होत नाही, दॅट इज कॉल्ड एज अ नॉन कॉन्करंट फोर्स सिस्टीम. याचं बेस्ट एक्झाम्पल आहे तुमचं पॅरलल फोर्सेस. म्हणजे आपण जर बीमचं एक्झाम्पल घेतलं, बीमवरती कुठले फोर्स ऍक्ट होतात, त्याचा स्वतःचा डेड लोड ऍक्ट होतो. तर बीमवरती जो काही डेड लोड ऍक्ट होतो तो डाऊनवर्ड डिरेक्शनमध्ये असतो. सो इट इज अ एक्झाम्पल ऑफ युअर नॉन कॉन्करंट फोर्स सिस्टीम. सो कॉन्करंट फोर्स सिस्टीम म्हणजे काय की जेव्हा फोर्सेस, द लाईन ऑफ ऍक्शन ऑफ द फोर्सेस इज मीटिंग ॲट सिंगल पॉईंट, देन दॅट इज कॉल्ड एज अ कॉन्करंट फोर्स सिस्टीम. ओके. सो आता आपण
मी तुम्हाला एक बेसिकली सांगितलं कोप्लेनार आणि कॉन्कॉर्डंट फोर्स सिस्टीम. तर याच्यानंतर आपण रिझल्टंट बघूया. रिझल्टंट कशा पद्धतीने काढला जातो आणि रिझल्टंट काढण्याच्या किती किती मेथड्स आहेत. ओके. Thank you friends for watching our video. So in next video we will see resultant, what is the resultant, and many methods to determine that resultant. Okay, so please stay tuned with our channel. So we will meet in the next video. Thank you.